रेशम अंबादास मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। सूर्यशक्ती प्रोडक्शन प्रस्तुत गोंधळ माऊलीचा हे गाणं आपल्या भेटीला आलं आहे आणि त्याच निमित्ताने आम्ही त्या गाण्याच्या लॉन्चला आलो आहोत। इथे गाण्यातले मुख्य कलाकार, दिग्दर्शक, गायक सर्व उपस्थित आहेत। आपण त्यांनाच या गाण्याबद्दल विचारणार आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सर्व पाहायला मिळेल, सो स्टे कनेक्टेड। शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखू माईच्या वरा। हे तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि वारकरी जे आळंदी मधून किंवा देहू मधून सर्वजण संत महात्मे त्यांच्यासोबत त्यांचे भक्त जे पंढरपूरला जातात, तर ते पंढरपूरला गेल्यानंतर त्याचं जे फळ आहे, जे आपण कष्ट केल्यानंतर आपल्याला मिळतं, तर भक्तांची आणि संतांची एवढीच इच्छा आहे की त्या पांडुरंग परमात्म्यापाशी गेल्यानंतर फक्त पांडुरंग प्राप्ती व्हावी आणि त्या पांडुरंगाचं दर्शन व्हावं। असे माझ्या संगती मुलं होते ना, ते म्हटलं तुला पहिले काम कोणतं भेटलं, बोललो जागरण मुलाचा माऊलीचा। अरे वा। त्यामुळे वारकऱ्यांची सेवा ही दरवर्षी आमच्या हातून घडते आणि तेच आमच्यासाठी खूप म्हणजे जेव्हा वारी पालखी आमच्या घरी येते म्हणजे आमच्यासाठी हे दिवाळीच सण। तू कशी दिसलीस त्याच्यामध्ये? मस्त मस्त। ती सांगते मी मस्त दिसले तुला। स्टेजवरले लोक त्यांना नाही ताली वाजायला लागत, सीटवर बसले त्यांना ताली वाजायला लागत। म्हणजे इन शॉर्ट ती तुम्हाला सांगते की तुम्ही टाळ्या वाजवा। खरं तर म्हणजे सूर्यशक्ती हे एक माध्यम होतं, जी आज माऊलींची सेवा आमच्याकडून झाली। आम्ही म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच असं वाटतं की हे आम्ही नाही केलेलं, हे आमच्याकडून घडवून हे क्या बात आहे। तू माऊली जगाची, तू माऊली जगाची, माऊली समूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, तू माऊली तू पांडुरंग पांडुरंग, तू माऊली तू पांडुरंग पांडुरंग, माऊली तू। क्या बात आहे, क्या बात आहे। हे खरंच संस्कार आहे। सूर्यशक्ती प्रोडक्शन प्रस्तुत गोंधळ माऊलीचा हे सॉन्ग आपल्या भेटीला आलं आहे आणि त्याच निमित्ताने गाण्यातले मुख्य कलाकार आपल्या सोबत आहे। नमस्कार, मी मराठी मूडमध्ये तुमचे दोघांचे स्वागत करते। पारंपरिक पोशाखामध्ये तुम्ही खूप छान दिसताय दोघे। थँक्यू। आणि तुम्ही आज आमच्यासाठी पारंपरिक पोशाखात आला, खूप छान। हो, आणि त्या बघू शकता त्याही खूप सुंदर दिसतात। थँक्यू सो मच। तू आम्हाला नेहमी वेगवेगळ्या भूमिकेत दिसली आहे। जिलेबीमध्ये तुझा एक वेगळाच लुक आम्हाला पाहायला मिळाला आणि आता हे गाणं कसं सुचलं आणि का करावं वाटलं गोंधळ माऊलीचं हे गाणं? खरं तर म्हणजे सिनेमा करणं ते एक कामाचा भाग झाला, पण आम्ही दोघांनी सूर्यशक्ती हे प्रोडक्शन जेव्हा चालू केलं तेव्हा हाच हेतू होता की जे आपल्या इच्छा असतात आर्टिस्ट म्हणून की काही करायचंय, आपल्याला हवी तशी कामं करायचे, तर त्या इच्छा, ती स्वप्न आम्ही आमच्या प्रोडक्शनमधून साकारतो। तर बाकीचे सॉंग्स तर आम्ही केलेत किंवा आम्ही दोघंही इंडिव्हिज्युअल कामं करतोच, पण सूर्यशक्तीसाठी वारी घेऊन यायची किंवा माऊलीवरती एक गाणं करायचं, हे इन्स्पिरेशन ऍक्च्युली सूर्याच्या फॅमिलीतून आलं। कारण जे सूर्या सांगशील तू तुमच्या? जसं मी सांगितलं की वारी आणि दिंडी हे कित्येक वर्षापासून आमच्या घरी दिंडी चालूच आहे। गावी सातारा माझं गाव, आणि ही परंपरा आजोबांपासून चालू आहे। सो रस्त्यावर जसे वारकरी जातात त्यांच्यासाठी काही अन्नदान करणं, चहा, नाश्ता, ही सुरुवात झाली होती 10, 15, 20, 25 अशी जी सुरुवात झाली। आता त्या दिंडीमध्ये 1200 ते 1500 लोक आहेत। सो त्यांनी तो प्रवास सुरू केला। आता माझे वडील ते पुढे कंटिन्यू करतात आणि वडिलांना मुळातच वारकरी संप्रदायाचं एक ते फॉलो करतात आणि खूप त्यांना रस आहे त्यामध्ये। सो आमच्या घरी वातावरण पहिल्यापासून तसंच आहे, टाळ, मृदुंग, अभंग। मी सुद्धा एक पखवाज वादक आहे, म्हणजे आता वाजवत नाही, आधी वाजवायचो।
सो कम्प्लीट माहोलच तसा होता. म्हणजे वारी आणि जेव्हा हा एक महिना चालू होतो, सो आमच्यासाठी हा सणच असतो. म्हणून माऊलींवरती गाणं करायचं हे आमचं गेल्या वर्षी डिस्कस झालं होतं अश्विनी आमच्यासमोर, पण ते काही वर्कआउट नाही झालं. त्या दरम्यान दुसरं एक गाणं सुरू होतं, आपण नेक्स्ट इयर करूया. आत्तासुद्धा ते पॉसिबल नव्हतं. मी त्याकडे एक कॉन्सेप्ट घेऊन आलो होतो की आपण मैत्रीवरती गाणं करूया आणि हे गाणं चैतन्याला घेऊन करूयात. सो हे बोलली, जे चैतन्याला घेऊनच करतोय, सो आषाढी एकादशी सुद्धा येते, तर आपण हे गाणं मग माऊलींवरतीच करूया. सो बोललो, मग तेच आम्ही डेज काउंट केले. 2-3 महिने आहेत आपल्याकडे, मग आपण हे करू शकतो. मग तिथून मग हिने चैतन्यशी बोलणं चालू केलं आणि मला हे गाणं माऊलींवरती करायचं होतं. मुळात इथे प्रश्न सुद्धा, आम्ही जेव्हा गाणं करायला घेतो, कास्टचा सुद्धा आता प्रश्न आमच्या पुढे येतो. हे गाणं तू करणार, मी करणार, की अजून दुसरी कास्ट घेऊया, माझ्यासोबत दुसरी हिरोईन की हिच्यासोबत दुसरा हिरो, हे सुद्धा आता प्रश्न निर्माण व्हायला लागलेत आमच्यामध्ये, पहिले होत नव्हते. सो मी तिला बोललो की हे गाणं आहे ना, पुढच्या गाण्यात आपण असा विचार करू, पण हे गाणं मलाच करायचं आहे, कारण माझी इच्छा आहे. हे गाणं मला एक वडिलांसाठी करायचं आहे, त्यांना खूप आवडेल जर हे गाणं मी केलं तरी. सो म्हणून मी बोललो की हे गाणं मी करेन, पुढच्या गाण्यात ठरवूयात आपण कोणासोबत आणि कोणी करायचं आहे. माऊलींवरती गाणं करण्याची इच्छा होती, ती मी नक्कीच बोललो की ती पूर्ण झाली आणि ते वडिलांनी सुद्धा खूप आनंद घेतला. आता 28 तारखेला आमच्या घरी दिंडी आली होती, जेवढे वारकरी होते तिथे सुद्धा आपण गाणं प्ले केलं होतं, सगळ्यांनी आनंद घेतला, सर्वांना आवडलं गाणं. आणि ते नक्कीच आता वारी चालूच अजून संपलेली नाही आहे. 6 तारखेला आषाढी एकादशी आहे, तर सर्व त्याचा आनंद घेणारच आहेत आणि तुम्ही पण घ्या. तू वारकरी घराण्यातलाच आहेस, तर तुम्ही कधी वारी अनुभवली आहे का? कधी वारीला गेला आहात का पायी? मी नाही गेले, मला नाही म्हणजे जाता आलं आत्तापर्यंत. पण यावर्षी आम्ही आपलं सॉन्ग रिलीज झालंच आहे, तर आम्ही सहभागी होणार आहे वारीमध्ये. सूर्य आय थिंक गेला असेल. नाही, मी पण नाही गेलो. आम्हाला तेच की जेव्हा घरी पालखी येते, सो 2 दिवस जेवढी वारकऱ्यांची सेवा करायची मिळते तेवढं आम्ही करतो. सो अजून तेवढं सहभागी, म्हणजे त्यांच्यासोबत फुगड्या खेळणं, अजून बऱ्याचशा गोष्टी असतात, कीर्तन भजन, हे 2 दिवस चालूच असतात. पंढरपूरपर्यंत वारीमध्ये अजूनपर्यंत नाही गेलो, पण नक्कीच जाईन. येस. आणि गाण्याबरोबर आपण गाणं ऐकतो माऊलींचं, बरेच गाणी पण आहेत. आणि गोंधळ करण्याचं का सुचलं? माऊलींचा गोंधळावर पहिल्यांदाच येतोय गोंधळ माऊलींचा, हे कसं सुचलं? आणि शूट करताना वगैरे असं काही अनुभव की आपण तल्लीन होऊन जातो गाण्यामध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये, गोंधळामध्ये, तर असा काही विठुरायांचा अनुभव आहे का तुम्हाला दोघांना? म्हणजे तसे भरपूर अनुभव आहेत. जसं मी आधीही म्हणाले की जेव्हा गाण्याचा प्रवास सुरू झाला, तसे आम्हाला प्रत्येक क्षणाला, म्हणजे मला आत्ताही अंगावर काटा येते सांगताना, की प्रत्येक क्षणाला आम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपाने विठू माऊलींचा, मी म्हणेन दर्शन, किंवा त्यांनी आम्हाला तो एक साक्षात्कार दिला आहे. जसं म्हणाल की म्युझिक, म्हणजे आम्ही जेव्हा कंपोज करत होतो, किंवा इनफॅक्ट आपल्या टीममध्ये चैतन्यसारखे लोक किंवा ऋषिकेशसारखे लोक जॉईन होणं, हीच मोठी गोष्ट आहे. म्हणजे तिथून सुरू झाला, नंतर डिरेक्टर सर चंद्रकांत गायकवाड सर याला जॉईन झाले, आणि त्यानंतरचा प्रवास म्हणजे कास्टिंग, आम्ही दोघं फिक्स होतो की आम्हाला करायचंच आहे. पण बाकीचे जे पण लोक होते, म्हणजे सांज असेल किंवा सावी असेल आणि आजी आहेत त्या आमच्या घरी, म्हणजे आमच्या फॅमिली मेंबरच आहेत, त्या कुक करतात आमच्या घरी. त्यांना फक्त एकदा विचारलं की तुम्ही कराल का, आणि ते झालं. म्हणजे प्रत्येकजण असे जोडत गेले. आणि मला अनुभव विचाराल तर जे शेवटचा आमच्या गाण्यातला जो सीन आहे, जिथे विठू माऊली त्या धनगराच्या रूपाने येतात, तर तेव्हा आम्ही ॲक्च्युली हे सगळं शूट आमचं नॅचरल, म्हणजे पाण्यात, धरणाचं पाणी आहे तिथं, त्या नदीत झालं. सो ते जेव्हा करत होतो आणि तेव्हा मी सांजला वाचवते आणि माझ्या समोर विठ्ठल, आणि ती म्हणजे वाचवायला जाते पण माझ्या हातून ती सुटते आणि विठ्ठल येतात आणि तिला वाचवतात. तेव्हा खरंच जेव्हा मी ॲक्ट नव्हते करत, ते होत होतं माझ्याकडून ते. सो त्या रूपाने, आणि ते ज्यांनी हे काम केलं विठ्ठलाचं, तेही अचानक आले. म्हणजे दॅट वॉज नॉट प्लॅन्ड, की आम्ही आधी विचार करत होतो की यालाच, बिकॉज बॅक शॉट्स होते तर यालाच ते करायचं, पण तेही घडून आलं. आणि जर ते आत्ता उपस्थित नाही आहेत, कबीर शाक्य म्युझिक कंपोजर आहेत ते पण, त्यांना तुम्ही बघितलं असतं त्या दिवशी तर तुम्हाला खरंच साक्षात्कार झाला असता की ते विठू माऊली आलेत आम्हाला भेटायला. आणि गाण्यामध्ये आम्ही बालकलाकार पाहिलं, त्यांच्याकडनं काम करून घेणं किंवा काम करणं खूप अवघड असतं थोडंसं. तर काय अनुभव काय सांगाल दोघींबरोबर सांज सावीबद्दल? खरं तर म्हणजे त्यांनीही आम्हाला, म्हणजे आमच्या प्रोडक्शन बरोबर काम केलं, यासाठी मला त्यांचे खरंच आभार मानायचे. इनफॅक्ट
फक्त ते बाल कलाकार नव्हते, तर त्यांच्या पूर्ण फॅमिलीज आमच्याबरोबर तिथं आम्हाला सपोर्ट करायला होत्या. सो आम्ही फक्त त्यांना म्हणजे हँडल नाही केलं, तर त्यांच्या फॅमिलींनी तो सपोर्ट आम्हाला दिला. कारण की शूट हे आर्टिस्ट लोकांना माहिती आहे किंवा डिरेक्टर जे आपल्या इंडस्ट्रीमधले, त्यांना ॲक्च्युली शूट म्हणजे काय असतं आणि त्यामागे किती त्रास असतो किंवा किती ते त्यांनाच माहिती आहे. आपल्या ह्या गाण्यामध्ये असे बरेचसे होते जे प्रेमापोटी आले होते. सो त्यांचं गांभीर्य त्यांना नव्हतं. त्यांना होतं की शूटिंग हा चला मजा मस्त करूया हे करूया. पण पहिल्या दिवशी त्यांना आलं की सकाळी 6 वाजता, अरे बापरे 6 वाजता, हां ठीक आहे काय नाही, ते जसं जणू पिकनिकलाच आले होते. हां सगळ्यांसाठी हे होते संध्याकाळ 6 पर्यंत. आणि ते पाऊस आणि हे इव्हन या गाण्यामध्ये माझी बहीण सुद्धा आहे, तिची 2 लहान मुलं सुद्धा आहेत. जसं 2 दिवसाचं शूट कम्प्लीट झालं, पहिल्या दिवशी ती घरी रात्री बोली उद्या मी नाही आलं तर चालेल का? नाही होऊ शकत, मी तुला आधीच बोललो होतो यावं लागेल तर 2 दिवस यावं लागेल. जेव्हा 2 दिवस कम्प्लीट झालं ते बोली तू इथून पुढे कशाला पण बोलू, शूटला बोलू नकोस. मी जी ती आम्ही घाटातला प्रवास दाखवले ना दिंडीचा, ते लोकेशन पण खूप सुंदर आहे. ते कसं निवडलं तुम्ही आणि कसं काय एकदम आणि पावसामध्ये शूट करणं वगैरे ते पण अवघड आहे. तर काय सांगाल त्याबद्दल? खरं तर आम्ही लोकेशन्स म्हणाल तर आम्ही पावसामुळं इंडोर म्हणजे एका देवळात शूट करणार होतो, जे पनवेलमध्येच आहे आणि ते 700 वर्षापूर्वींचं मंदिर आहे. आणि आम्ही खूप प्रयत्न केले, म्हणजे तिथे जाऊन रेखी केली वगैरे, आम्हाला आवडलं. लास्ट मिनिटला असं झालं की ते जे ट्रस्टी होते काका ते आम्हाला नाही म्हणाले. सो आता दुसऱ्या दिवशी शूट आहे, काय करणार, लोकेशन्स कुठून शोधणार, कारण वारीचे लोकेशन्स हे घाटातले आणि पाऊस किंवा नदी वगैरे असे लोकेशन्स हवे होते और मंदिर. मग तेच नाही झालं. म्हणजे मी त्यांना अक्षरशः मेसेज केले, फोन केले, त्यांना मी इतका त्रास दिलाय ना, शेवटी त्यांनी मला मेसेज दिला की इथे काही इन्सिडेंट झाले तो आम्ही नाही देऊ शकत. तर देन मग याला म्हणलं की काय करायचं, तर हा म्हणजे लोकेशन सगळं यांनी रेखी केली आणि अनायसे आम्हाला तिथलं मिळालं. पण एक होतं की पाऊस आहे त्याच्यामुळे आउटडोर लोकेशन्स होते, पण ते झालं, म्हणजे आता ते घडून गेलं. होताच. येस येस येस. सूर्या शक्ती प्रोडक्शन पुढे काय घेऊन येत आहे अजून? आता तरी आम्ही या वारीच्या वातावरणात आहोत आणि खरंच ब्लँक आहोत की आता पुढे काय, कारण आम्हाला हेच गाणं पुढे घेऊन जायचंय. सो अजूनही नाही, पण लवकरच नवीन काहीतरी घेऊन येऊ आम्ही. आता आपण हे एन्जॉय करूयात. तुम्ही सुद्धा लोकांपर्यंत हे गाणं पोहोचवा, म्हणजे ही सेवाच बोला, बाकी काय नाही. आम्ही सुद्धा तेच करत आहोत. आतापर्यंत जे करून घेतले आमच्याकडून घडूनच घेतले, तर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं काम सुद्धा तेच करणार आहे. तो आपण सुद्धा तेच करू. थँक्यू. रामकृष्ण हरी. सर मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही कसे जोडला गेला सूर्यकांत प्रोडक्शनला? खरं तर ना हे एक योग आहे असं म्हणूया. माझी आई दरवर्षी वारीला जाते, ती वारी करते आणि ती पायी वारीला जाते. मला कधीच आयुष्यात हा योग आला नव्हता. इच्छा होती अशी की आपण कधीतरी गेलं पाहिजे, जायला. ह्या वर्षी माझ्या घरीही विषय निघाला होता आणि तो विषय निघालेला असतानाच अचानक मला अश्विनीचा फोन आला आणि सांगितलं की आपल्याला असं असं गाणं करायचंय आणि माऊलींवर करायचंय आणि तो गोंधळ करायचा. आणि ह्या दोन्ही गोष्टी मला इतक्या भावल्या की मी काही माझा मागचा पुढचा विचार न करता, माझी खूप गडबड आहे कामांची, त्याच्यात मी हो म्हणालो. आणि जेव्हा गाणं ऐकलं त्यावेळेस तर असं वाटलं की नाही, हे गाणं मला करायला हवं. आणि खरं तर मी भाग्यवान समजेल की इतका उत्तम गायक माझ्यासोबत आहे आणि तो इतकं मनापासून गाणं त्यांनी गायल्यामुळे ना चित्र आपसूक डोळ्यासमोर उभी राहिली. म्हणजे दिग्दर्शक म्हणून मला खूप वेगळा विचार करायला म्हणजे भाग नाही पडला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्या गाण्यातली जी ऊर्जा आहे, जी पॉझिटिव्हिटी आहे, ती मला फक्त पिक्चराईज करायची होती. आणि मला असं वाटतं की हेच आहे, हे काम नाही, ही सेवा आहे. आणि हे आपसूक घडत गेलं. आम्ही प्रयत्न करत गेलो. हर्डल्स काय प्रत्येक गोष्टीला येतात तसं काय, आणि ज्या गोष्टीला जेवढी हर्डल्स येतात तेवढी ती चांगली होते. सो मला असं वाटेल की माऊलीचा हा गोंधळ हा योगायोगाने माझ्याकडे आला आणि माऊलींनी माझ्याकडून ते करून घेतलं. सर तुम्ही म्हटलात की वारीला गेला नाही तुम्ही, पण असा वेगळा काय अनुभव आला किंवा विठ्ठलांचा काही अनुभव आला? नाही, मी खरं तर ना मालिकेच्या शूटिंगच्या दरम्यान मी पंढरपूरमध्ये म्हणजे विठ्ठलाच्या गाभाऱ्यात 15 दिवस होतो. म्हणजे खरं तर मी भाग्यवान आहे की जिथे तासन तास लोक रांगेत उभे राहतात तिथे मी 15 दिवस गाभाऱ्यात रोज पहाटे जायचो, संध्याकाळी बाहेर यायचो आणि माझं शूट होतं तिथे. पण तो तिथे एक वेगळा अनुभव मला मिळत होता. पण हे वारीचं गाणं करताना मात्र मला ना पहिल्यांदा ते जाणवलं की
वारीमध्ये एक वेगळा आनंद असतो. आणि ना मी ते शूटिंग लोकेशन पण असंच, म्हणजे ती थीम करताना जसं की एक वारी दाखवायची होती मला, दिंडी छोटीशी. खरं तर ही दिंडी शूट करता करता, ही वारी शूट करता माझी सुद्धा एक वारी तयार झाली. आणि आय एम व्हेरी हॅपी की मला ना या गाण्याने एक वारीचा गोड अनुभव दिला. सर, तुम्ही लोकेशन आम्ही पाहिलं ज्याप्रमाणे सॉन्गमध्ये, लोकेशन खूपच सुंदर आहे. ते कसं निवडलं आणि कोणतं लोकेशन आहे ते? नाही, बेसिकली हे पनवेल च्या थोडं अलीकडे, नवीन पनवेलमधनं तुम्ही जेव्हा माथेरानच्या डोंगराकडे म्हणजे वाट आहे ती, आणि माथेरानच्या पायथ्याशी हे लोकेशन आहे. म्हणजे त्या माथेरानची एक बाजू आहे आणि पनवेल ची बॉर्डर आहे. सो मला असं लोकेशन हवं होतं की ना जिथे घाट माथ्यावरनं जाणारी छोटीशी दिंडी, आणि मुळात हा गोंधळींची वारी आहे. सर, गोंधळी जे आहेत त्यांचा प्रवास नेहमी खडतर असतो. सो तो खडतर प्रवास त्यांच्या वाटेतनं पण दिसावा, ती वारी. आणि वारीचा प्रवास थसा, म्हणजे आपल्याकडे जेवढे वारकरी जातात ते वेगवेगळ्या गावातनं कुसातनं आलेले असतात. सो तशीच एक छोटी वारी जर आपण लोकांसमोर घेऊन आलो, आत्तापर्यंत मोठी वारी खूप दिसते, म्हणजे आत्ताही तुम्ही टेलिव्हिजन ऑन केलं तर तुम्हाला पुण्यात माऊलींची वारी, म्हणजे सगळ्या मोठमोठ्या वाऱ्या दिंडी दिसतील. पण छोटी वारी पण खरं पूर्वी असंच व्हायचं की छोट्या छोट्या वारी एकत्र येऊन, म्हणजे छोटी तर दिंडी एकत्र यायची आणि मोठी दिंडी तयार व्हायची. सो ही छोटी दिंडी जर निघाली असेल एखाद्या गावातून, तर ती अशाच गावातनं निघाली असेल, अशा सुंदर वाटेतनं ती निघाली असेल. डोंगराळ, मला तर अजूनही वेगळं लोकेशन अपेक्षित की 2 डोंगरांच्या मधून जाणारी वाट, आम्ही असं इतकंही शोधत होतो, पण वेळ आणि हे नव्हता, कमी पडला आम्हाला. म्हणून आम्ही विचार केला की असं एक अनटच लोकेशन, जे आत्तापर्यंत स्क्रीनवरही दिसलं नाही आणि जे दुर्गम आहे, तिथे खरंच रेंज नव्हती, म्हणजे ते तसाही अर्थाने दुर्गम होतं. त्याच्यामुळे खरी दिंडी आम्हाला तिथे दाखवता आली आणि ती दिसली. कलाकारांबद्दल काय सांगाल सर? कलाकारांबद्दल सांगायचं तर खरं तर खूपच, म्हणजे या दिंडीमध्ये सगळ्याच एजचे लोक आहेत. म्हणजे सूर्या आहे, अश्विनी आहे, हे तर उत्तम कलाकार आहेतच, आणि त्यांनी तर जीव झोकून काम केलेलं आहे याच्यामध्ये. आणि त्यांचंच प्रोडक्शन हाऊस असल्यामुळे त्यांची दोन्ही ठिकाणी होणारी ओढाताण मी स्वतः बघितलेली आहे, की एक निर्माते म्हणून आणि ॲक्टर म्हणून. पण कुठेही त्यांनी त्याची छाप त्या कामात आणू दिलेली, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते खूप पॉझिटिव्ह होते या सगळ्या बाबतीत. पण त्याबरोबर लहान मुलं होती, सो त्यांची छोट्यांचा स्वभाव, त्यांची वेळ, आमचा सगळं बघून त्यांना हे करणं, तिथे पाऊस वारा या सगळ्या गोष्टी होत्या. पण एक नक्की होतं की सगळ्यांमध्ये एकच इच्छा होती की हे गाणं उत्तम करायचं. आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या वया गटातले असणारे कलाकारसुद्धा अतिशय एकाच वयाचे होऊन आम्ही सगळेच वावरत होतो. आणि तेच आहे की या गाण्याचीच ती ऊर्जा आहे खरं तर म्हटलं असं. म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा मी तर पहिल्यांदा भेटतो याला, मी कधीच भेटलो नाही, पण मी आवाजातून भेटलो होतं या माणसाला. आणि तो आवाज इतका आपला वाटलेला की जेव्हा मी गाणं ऐकलं ना पहिल्यांदा, जेव्हा मी फायनल मास्टर पण ऐकलं, पण जेव्हा रॉ ऐकला तेव्हाच मला कळलं की हे गाणं खूप उत्तम होणार आहे आणि हिट होणार आहे. सो ना सगळं जे क्रेडिट आहे ना ते संगीत दिग्दर्शक आणि या माणसाचं आहे. कारण यांनी जर त्याचा जीव ओतला नसताना, कारण मूर्ती प्रतिष्ठापना कधी होते जेव्हा त्याच्यात एक जीव ओतला जातो, तो यांनी बघा, मी फक्त सजवलंय त्या मूर्तीला, बाकी काही केलेलं नाही. नक्कीच सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गाण्यासाठी. मला तुम्हाला विचारायचं आहे की गोंधळ, आपण माऊलींवर बरेच गाणी ऐकलेत, गोंधळ माऊलीचा हे कसं सुचलं आणि का आवडलं? गोंधळ आतापर्यंत तुम्ही गाणी ऐकली आहेत माऊलींवर, विठ्ठलावर, पण माऊलींवर विठ्ठलावर कधी गोंधळ झाला नाही आत्तापर्यंत. आणि मला असं वाटतं महाराष्ट्र आपला खूप क्रिएटिव्हिटीज आहे, खूप क्रिएटिव्हिटी चालते काही ना काहीतरी. त्यामुळे म्हटलं की गाणं जर विठ्ठलावर प्रत्येकजण करतच आहे, तर आपण जर गोंधळ केला तर काय हरकत आहे. गोंधळामधून आपली विठ्ठला बाबतीत जी भक्ती आहे, जे प्रेम आहे, जे आत्मीयता आहे, ती त्या गोंधळामधून आपण एक जेजुरीतला जो गोंधळी असतो, तो गोंधळी त्या विठ्ठलाचं वर्णन त्याच्या परंपरेमधून, त्या गोंधळातून तो कसा मांडू शकतो, हे आपण या गोंधळातून दाखवण्याचा पूर्ण गाण्याचा मी प्रयत्न केला आहे. लिरिक्स रायटरनी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आणि कंपोजरनी त्या प्रकारे त्याला कंपोज केलं आहे गोंधळाच्या टाईपमध्ये. सो गोंधळ हे एक युनिक गोष्ट मला वाटली होती आणि मी ती सरांसोबत आणि पूर्णच सूर्यदादा, अश्विनीदी सगळ्यांसोबत शेअर केली आणि त्यांना ती आवडली. नुकतंच आयडल संपलं माझं, आणि आयडल नंतर हे माझा पहिला प्रोजेक्ट आहे. सो माऊलींचा गोंधळ याच्यापासून माझी सुरुवात झाली. आता इथून पुढे छान छान कामं होत जातील आहे ना माऊलींच्या कृपेने. आणि आपण पाहतो तरुण पिढी आता हिपहॉप वगैरे त्या सगळे ते गाणी आवडतात, ते रॅप वगैरे, तर भक्तिमय गीतं किंवा अभंग ते कसे कनेक्ट करतील किंवा त्यांना काय सांगू शकतो? कनेक्ट करतीलच. म्हणजे मला असं वाटतं की
सांप्रदायिक जे लोक आहेत, जे वारकरी संप्रदायावर ज्यांचं प्रेम आहे आणि जे वारकरी संप्रदाय जपतात आणि पांडुरंगाची माऊलींची खरंच मनोभावे सेवा करतात. आणि हा गोंधळ सगळ्यांसाठीच आहे, पण मला असं वाटतं स्पेशली त्या लोकांसाठी आहे जे या जर्नीला जगतात. वारकरी जे आहेत ते ह्या वारीला जे जगतात ना, पूर्ण इतके दिवस महिने ते चालतात, एवढे किलोमीटर, तर त्या वारकऱ्यांचं जे ते जगणं आहे ना, तर त्यांना ते खूप आवडेल हे गाणं बघितल्यानंतर, की अरे हां, आपण हे जगतोय ना, हे त्यांनी ह्या व्हिडिओमधून दाखवलं आहे. आणि त्यांचा एक वेगळा उद्देश त्यांना कळेल की यांना काय दाखवायचं आहे याच्यातून. कारण की यामध्ये नुसतं हे काल्पनिक जे शब्द आहेत, आपण शब्द जे लिहितो हे काल्पनिक आहेत, पण त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा पण आहेत जे आम्ही सरप्राईजली टाकल्यात त्याच्यामध्ये, आणि ते खूप आवडणार आहे त्यांना. आणि गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला कळेलच की काय त्याच्यातला गोडवा आणि काय नाही. खूप खूप शुभेच्छा. आणि गाणं थोडंसं होऊन जाऊन द्या. भाव विठ्ठला तुझ्या नावाचा गोंधळ मांडीला, भाव विठ्ठला तुझ्या नावाचा गोंधळ मांडीला. धन्यवाद. रामकृष्ण. तू पहिल्यांदाच गाण्याचं शूट केलं, पहिल्यांदाच केलंस ना तू, कसं वाटलं तुला? खूप मस्त. शूटिंग करताना काय काय मजा केलीस तू? पाण्यात शूटिंग करताना मला भीती वाटली. भीती वाटली? हा. अच्छा. आणि सूर्या दादा आणि अश्विनी ताई बरोबर तू काम केलंस ना, तर त्या दोघांमध्ये कोण आवडतं तुला जास्त? सूर्या दादा. तुला ऍक्टिंग करायला आवडते की अभ्यास करायला आवडतो? अभ्यास. तुझ्या विना वैकुंठाचं कालभार चालना, इथया विठुरायाला संसार पेलना. ये ग रखुबाई, ये भक्ताच्या माहेरी, सावलीच्या पावलाने विठूच्या गाभारी. तुझ्या विना वैकुंठाचं कालभार चालना, इथया विठुरायाला संसार पेलना. गोंधळ माऊलीचा हे सॉन्ग आलेलं आहे, प्रदर्शित झालेलं आहे. तू कसा जोडला गेला ह्या गाण्याबरोबर, काय सांगशील तू? गाण्याबद्दल असा जोडल्या गेलो ते मन त्याच्यात गुंतूनच गेला आपलं. ते गाणं ऐकून एवढं मनाला छान वाटलं तर सांगू नका. आणि त्याच्यामध्ये काम करायला एवढं छान वाटलं मला. गाणे मनाला नाही त्या हृदयाला भावून गेलं गाणं. असं शूट करतानाचा अनुभव काय सांगशील तुझा? शूट करताना अनुभव म्हणजे तेव्हा मी चल सिटीमध्ये होतो ना, तेव्हा करायला म्हणजे तास करायचो. तेव्हा मग आता संबळ घेऊन फिरायचं नव्हतं मला, तिथं तास म्हणजे आपले करायचे. आता मग इथं मला गाणं मध्ये करायचं होतं. आयुष्यात ताई बोलली मला तुला वाजवायला यायचे, चालन बोललो. गाणं कोणते बोललो, विठ्ठलाच्या ह्याच्यामध्ये गोंधळ करायचा. अरे वाह, मी म्हणजे बाहेर येताच खेपी मला विठ्ठलाच्या ह्याच्यामध्ये गोंधळ. माझं नशीब काय भारी, एवढं भारी अनुभव म्हणजे नशीब एवढं भारी सांगूच नका माझं. आणि अनुभव असे आले शूट करताना मला, पाऊस नका म्हणू, ती मेहनत नका म्हणू, दुसऱ्यांची मेहनत नका, सूर्या दादाची ताईन त्यांची धावपळ सांगू काय. पावसाने जरासं येडपणा केला आम्हाला तिथं. मराठी मूड यांच्या प्रेक्षकांना येणाऱ्या वारीसाठी खूप खूप शुभेच्छा.